नमस्कार. इकडे आवाज येतो ना? नमस्कार. ढगेज इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून आयोजित या गुणवंताच्या सत्कार समारंभासाठी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वांची नावं घेण्यामध्ये वेळ जाईल यासाठी सर्वच अतिशय मनामध्ये असलेली सगळी नावं आहेत. त्याचबरोबर जे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटून 10वी बोर्ड परीक्षेमध्ये 90पेक्षा अधिक गुण संपादन केलेले आहेत, असे सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे सर्व पालक आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व या उन्हाळी वर्गामध्ये इंग्रजीचं अध्ययन करणारे विद्यार्थी बंधू भगिनींनो, एकदा प्राध्यापक थांबला की तो 50 मिनिट थांबत नाही, परंतु 50 मिनिट तुमचा काय अंत पाहणार नाही. फक्त मी 2 मिनिटात शुभेच्छा देणार आहे की खरंच तुम्ही भाग्यवान आहात की ढगे सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही इथं अध्यापन करतात आणि एक चांगल्या प्रकारचं ज्ञान घेऊन तुम्ही आसमानी भराऱ्या घेण्यासाठी खरं तर तुम्ही मुक्त होणार आहात. मित्रांनो, जगाच्या पाठीवर आता इंग्रजी भाषेला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं. आत्ताच ढगे सरांनी जसं सांगितलं तसं की आता फॉरेन लँग्वेज म्हणून आता NEP मध्ये इंग्रजीला मांडलेलं आहे, जे आतापर्यंत आपण शिकत होतो, परंतु येणाऱ्या काळामध्ये त्याच्या अनेक बहिणी कॉम्पिटिशनमध्ये येणार आहेत, जसे की फ्रेंच आहे, जर्मन आहे, अशा वेगवेगळ्या भाषा पण आता येऊ घातलेल्या आहेत. हे यासाठी शिकायचं की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जरी गेला तर आपलं नाणं हे खणखणीत असलं पाहिजे. NEP ने आतापर्यंत असं सांगितलं होतं की आजचा विद्यार्थी हा फक्त भारताचा नागरिक आहे, परंतु आत्ता सांगितलेलं आहे की तो जागतिक नागरिक आहे. त्यामुळे जगभराशी संवाद साधायचा असेल तर तुम्हाला इंग्रजीशिवाय कुठलाही पर्याय असणार नाही. मग व्यवहार असेल, व्यापार असेल, तंत्रज्ञान असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंग्रजी माध्यमातून असणार आहेत. आणि त्यामुळं मग साहित्याचा आनंद घ्यायचा आहे तर शेक्सपियर आपल्याला वाचायचं असेल तर इंग्रजी आपल्याला आली पाहिजे, किंवा आपल्या इकडचा कालिदास, आपल्या इकडचा पु ल देशपांडे तिकडं मांडायचं तर तुम्हाला इंग्रजी भाषा येणं अतिशय गरजेची आहे. आणि त्यामुळं आपल्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या जगामध्ये तर पोहोचवायच्या असतील, जसं की योग विद्या आहे आपली, त्याचबरोबर आयुर्वेदासारखी विद्या आहे, संगीतासारखी विद्या ही जगभरामध्ये जर पोहोचवायची असेल तर मला वाटतं त्याला इंग्रजीशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे जो बेसिक पाया जो आहे तो तयार करून घेण्याचं काम या ठिकाणी ढगे सर करतायत. जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचं विशेष मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि समजा या ठिकाणी जे बसलेले विद्यार्थी आहेत ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्यांची प्रेरणा घेऊन 98चे 99, 99चे 100 मार्क कसे घेता येतील यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. राष्ट्रीय पुरस्कार आता 5 सप्टेंबरला खरं तर प्राप्त झाला आणि यामध्ये जवळपास 20-25 पुस्तकाचं लिखाण माझं झालेलं आहे. 90पेक्षा अधिक शोध निबंध माझे प्रकाशित झाले. त्याचबरोबर संगीत क्षेत्रामध्ये जसंच ढगे सरांनी सांगितलं की गेल्या 15-16 वर्षात उपविजेते पदाच्या खाली आम्ही दयानंद कॉलेज कधी आलो नाही. आणि हे करत असताना अनेक कथा लिहिल्या, कविता लिहिल्या, त्याचबरोबर पोवाडे लिहिले आणि आता मतदान जनजागृतीच्या संदर्भात सुद्धा अनेक पोवाडे प्रसारित झाले. खरं तर काल शिवराज्य अभिषेक दिन होता, काल अजून आला असतं तर अजून त्याचा 4 चांद लागले असते. आणि सरांची एक इच्छा आहे, फरमाईश आहे की एक छोटी पोवाड्याची झलक सादर करावी आणि म्हणून 1-2 मिनिटात छोट्यात कमीत कमी वेळेत एक छोटासा पोवाडा सादर करून मग मी थांबतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजा भवानी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे देशभक्त क्रांतीवीरांना शाही मानाचा मुजरा करून शिवशाहीर प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे आपल्या समोर सादर करतायत शिवजन्माचा पोवाडा. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण प्रारंभे, डफावर थापतून तुन्यातान, डफावर थापतून तुन्यातान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचे गात गुणगान जी जी, शिवप्रभूचे गात गुणगान जी जी जी. आदि नमन भारत मातेला हे आदि नमन भारत मातेला, क्रांतीवीराला, वीर जवानाला, वीर पुरुषाला, लातूर जिल्हा लातूर तालुक्याला मुक्कामे दयानंद कॉलेजाला, शाहीरान साज चढविला,
पूर्ण चढवणी शाहिरीचा झाला. शाहीर जगदाळ गातो पवाड्याला जे जे, शाहीर जगदाळ गातो पवाड्याला जे जे जे. 17व्या शतकाचा प्रारंभ होताच 5 सुलतानी शाया महाराष्ट्राच्या डोक्यावर थया थया नाचू लागल्या. विदेशी विधर्मी जेत्या लोकांनी भारताची भूमी पादाक्रांत करायला सुरुवात केली. पारतंत्र्याचा भय प्रत्येकाच्या मनात होता, पण स्वराज्याची आस मात्र कुणाच्याच मनात नव्हती. पण एक स्त्री होत्या, त्या म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब. आणि त्यांनी पाहिलं आणि आई जगदंबेला साकडे घातला. आई जगदंबे, किती दिवस हा आपला अन्याय अत्याचार सहन करावा लागणार आहे. मला एक पुत्र हवा आहे, परंतु तो सर्वसामान्य नको आहे. दीनदलितांचा कैवारी, गोरगरिबांचा वारी माझ्या पोटी जन्माला घाल. आणि बेल भंडार उधळला गेला. गोंधळाला बोलवलेलं आई राजा सदानंदीचा. गोंधळी गोंधळीन आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन आम्ही आंब्याचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळन वासुदेव हरी नाम संभळ. तुळजापूरची आई भवानी गोंधळाला याहो, कोल्हापूरची महालक्ष्मी जागराला याहो, जेजुरीच्या खंडेराया जागराला याहो, जागराला याहो तुम्ही गोंधळाला याहो, जागराला याहो तुम्ही गोंधळाला याहो. उदय 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 बोल भवानी माता की. आणि अशा प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासात एक सोनेरी दिवस उजळला आणि तो म्हणजे 19 फेब्रुवारी 1630. या सोनेरी दिवशी वारा क्षणभरासाठी स्तब्ध झाला. चित्रगुप्ताची लेखणी थांबली आणि एक स्त्री धावत पळत त्या ठिकाणी आली आणि म्हणाली की आऊसाहेबांच्या पोटी एका पुत्राने जन्म घेतलाय, शहाजी राजांना पुत्र झालेला आहे. आणि क्षणात ही वार्ता महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि सह्याद्रीच्या कणाकणामध्ये जाऊन पोहोचली. आणि प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडू लागलं, अरे किसके पेट से पाप पैदा होता था, किसके पेट से सांप पैदा हुआ था. अरे किसके पेट से पाप पैदा हुआ था तो किसके पेट से सांप पैदा हुआ था. लेकिन जिजाऊ एक ऐसी माँ थी यारो जिसके पेट से बापों का भी बाप पैदा हुआ था. बोले छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. धन्यवाद. दणदणून गेला आम्ही 2 मिनिटात.